नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर बघू शकता आजच्या सकाळची सुरुवात. तर बघा, मुली आता स्कूलला जात आहेत, तर त्यासाठी त्यांचे पाणी डब्बा हे सगळं काही भराभरीचा चालू आहे. तर मुलींना आज साबुदाण्याची खिचडी तयार करून दिली होती, कारण की हाफ डे स्कूल होता. तर त्यामुळे मुलींना आम्ही आज साबुदाण्याची खिचडी दिली. जेव्हा त्यांना हाफ डे स्कूल वगैरे असते, तर त्या टायमिंगला, कारण लवकर स्कूल सुटते ना, त्यामुळे त्यांना फुल टिफिन देत नाहीत. असंच आपलं साबुदाणा वगैरे, इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे अशा प्रकारे टिफिन पॅक वगैरे केला. दोघींचे टिफिन दिले पॅक वगैरे करून. त्याच्यानंतर बरेच कामं होते घरातील. मग झाडांना वगैरे पण पाणी घालायचे होते, कारण काय होतं, झाडांकडे कधी-कधी दुर्लक्ष होतं लहान बाळांमुळे वगैरे. तर मग त्या गेल्या की लगेच मग झाडांना दिलं पाणी वगैरे. आतमध्येच लावले, हे गॅलरीमधले काही झाड आहेत, तर ते त्यांना पाणी घातलं. हे ब्रह्मकमळ वगैरे आहे. आमच्याकडे याला विंचू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पहा. ते छोट्या-छोट्या पानांचे, याचा डिटेलमध्ये मी तुम्हाला हे दाखवेल झाड. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते. हे आहे तो विंचू आहे, कुंडीमध्ये आहे तो. आणि हे आहे ते मोठ्या पानांचं ते ब्रह्मकमळ आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. तर अशा प्रकारे झाडांना पाणी घातलं पटकन. हे गोकर्णाचं झाड आहे, हे खूप चांगला वेल आलेला आहे. याचं महादेवाला फूल वाहतात याचं. त्यानंतर मग त्या गेल्यानंतर मग इडलीचं भिजवलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे. तर मग ते म्हटलं थोडीशी इडली वगैरे करावी. मग ते गेल्यानंतर मुली वगैरे गेल्या, मग त्यांच्यासाठी म्हटलं इडली वगैरे आत्ता तर नाही, पण आम्ही नाश्त्याला वगैरे खातोत म्हटलं. मग इडली वगैरे केली छानपैकी. आणि मग तोपर्यंत सर्व काही काम झालं होते. लहान मुली वगैरे उठल्या नव्हत्या. मग त्यामुळे म्हटलं हे आवरून वगैरे घ्यावे इडली. आज थोडंसं बाहेर जायचं होतं. बाहेर जायचं म्हणलं की सर्व काम पटपट आवरून घ्यावं लागते, आणि मुली पण लवकर येणार होत्या. मग त्याच्यामुळे पटपट इडली वगैरे करून घेण्याचा प्रयत्न केला, कारण की हाफ डे होताच. तर त्यामुळे मुलींना पण आज इडली वगैरे म्हटलं द्यावे. सकाळी साबुदाणा वगैरे दिला होता, म्हणून मग त्यांना इडली वगैरे आणि सांबर वगैरे करावं म्हटलं. मग सांबरला फोडणी वगैरे दिली, आणि त्याच्यानंतर मग आपलं इडली वगैरे सर्व भरून घेतले. आम्ही इडलीला तूप लावले, तेल लावलेलं नाही आहे, लक्षात घ्या, ते सांगायचं राहिलं. अशा प्रकारे इडली तयार झाली, आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. आम्ही जस्ट निघालोत, मग खूप आवाज यायला. मग बाळ बघायला गेले गॅलरीमध्ये. मग पाहू शकतायत, हा बघा कोणता खेळ आहे. तुमच्याकडे या खेळाला काय म्हणतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण की बघा, छोटीशी मुलगी पहा कशी दोरीवर चढते, म्हणजे चालते, पाहू शकतायत. मग ते आम्ही आम्ही बाहेर निघालो होतो, तर ते पाहत बसलो, कारण मुलींना पाहायचं होतं, त्यांना दाखवायचं होतं. हे खेळ आपल्या वेळेस खूप असायचे, आजकाल एवढे काही नसतात. परंतु तिथे आले होते म्हणून मुद्दामून मी हा व्हिडिओ केला. कारण ते पाहू शकतायत किती लहान मुलगी आहे, आणि ती त्या छोट्याशा दोरीवर चालत आहे, आणि चप्पल घालून चालत आहे विशेष म्हणजे. आणि याच्यानंतरचा मी फुल व्हिडिओ नाही केलेला, परंतु फुल व्हिडिओ नाही केला. ती नंतर एका ताटावर चालली त्या दोरीवरूनच. खूप भयान स्टंट करत होती बिचारी. त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी बघा आलोत आम्ही. इथे एक कुत्रा होता, हे पाहू शकताय. तर आम्ही नर्सरीमध्ये आलो आहोत, कारण की ना आम्हाला काही झाडं घ्यायची होते. आता पावसाळा पण सुरू झालेला आहे, छानपैकी पाऊस पडला आहे 2 दिवस कंटिन्यू, आणि झाडं पावसाळ्यात वगैरे छान प्रकारे येतात. आणि काय झालं, तुळस वगैरे पण थोडीशी खराब झाली होती, आणि गावाला गेल्यामुळे त्यांना पाणी वगैरे नाही भेटलं, म्हणून थोडी खराब झाली. आणि आता वटपौर्णिमा पण आली, त्यामुळे मग तुळस घ्यायची होती. आंब्याचं झाड पण घ्यायचं होतं एक छोटंसं. आणि देवाला शुक्रवार वगैरे असतात, त्याच्यामुळे मग लाल फूल लागतं जास्वंदीचं. मग लाल फुलाचं झाड पण घ्यायचं होतं. अशा प्रकारे 2-4 झाडं वगैरे घ्यायचे होते. मग त्याच्यासाठी आम्ही पाहत होतो. ते वेगवेगळ्या प्रकारचे छान मस्त झाडं होते. मग खूप वेळ लागलं. ते लालच पाहिजे होतं, गुलाबी वगैरे कलरचे होते. मग म्हटलं आपण लाल कलरचंच घेऊ. मग खूप वेळ शोधलं आम्ही, आतमध्ये जाऊन स्वतःच शोधलं. आणि अशा प्रकारे मग ते झाडं आता पावसाळ्यामध्ये खूप महागे भेटतात, 60-70ला एक झाड वगैरे. अशा प्रकारे मग नर्सरीमध्ये आलो होतं. छान प्रकारचे वेगवेगळे झाडं होते, आणि जे आंब्याचं झाड मुद्दामूनच घ्यायचं होतं, म्हणून ते पण घेतलं. मग
आम्ही एक रिक्षामध्ये आलोत आणि अशा प्रकारे घरी आणले हे झाड. हे गुलाबाचं आहे, हे तुळशीचं आहे आणि मग हे दुसरं आहे ते आंब्याचं झाड आहे आणि एक जास्वंदीचं. अशा प्रकारे मग हे झाडं आणले. रिक्षा एक केला आणि रिक्षामध्ये हे सर्व झाडे आणि एक मोठी कुंडी घेतली, कारण आंब्याचं झाड कुंडीमध्ये लावावं म्हटलं. कुंडीमध्ये येईल का? तर नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण की आम्ही खूप मोठी कुंडी घेतली. म्हटलं ते व्यवस्थित जगायला पाहिजे वगैरे, याच्यासाठी ही कुंडी घेतली. अशा प्रकारे मग आज आम्ही नर्सरीमध्ये गेलो. मग आजचा दिवस तसाच गेला. पूर्ण 5-6 वाजत आले होते आणि मग रात्रीचे स्वयंपाकाची तयारी करायची होती. मग काय करावं म्हणून मग काय केलं, भाकरी कराव्यात असा विचार केला. म्हटलं पटकन होणारी जी पोळ्यासाठी कणिक भिजवा वगैरे हे ते करा, म्हटलं मी पटकन 4 भाकरी करते, मग आपण खाऊया. मग त्याच्यासाठी पटकन तवा वगैरे ठेवला गॅसवर आणि मग 4 भाकरी होतील अशा अंदाजाने पीठ घेतलं. एक छोटासा आमच्याकडे बाऊल आहे त्याच्या घेतले आणि ते काय होतं, तुम्ही म्हणत असाल की तुम्ही भाकरी असं त्या ते ताट आहे त्याच्यामध्ये का बरं नाहीत हे करत. तर काय होतं, तर तिथला डिस्टन्स थोडासा मोठा आहे आणि ते थापताना काय होतं, जेव्हा आपण भाकरी करतो थापताना ते काय होतं, ती ताट फिरतं. त्याच्यामुळे नाही आणि आता खाली बसून त्याच्यावर कुठे पाय ठेवणार, खराब म्हणजे ते नाही बरोबर. अगोदरच्या बाया ते लाकडाची काटवट असायची, तुम्ही काय म्हणतात ते नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. तर त्याने ते लाकडाचं असतं ते काही हालत वगैरे नाही आणि हे स्टीलची परात ताट वगैरे असतं ते हालतं. मग त्यामुळे मग हे आपलं ह्याच्यावरच आम्ही त्याच्यासाठी काय करतो, पोळपाट आहे ते. तर पोळपाटावर काय होतं, हालत वगैरे काही नाही. मग व्यवस्थित आपल्याला थापायला चांगली पातळ छान प्रकारे अशी भाकरी होते. त्याच्यामुळे मी स्वतः याच्यावरच भाकरी, मला खूप कम्फर्टेबल वाटतात म्हणून मी याच्यावरच करते. आणि जी भाकरी भाजतो ते आम्ही असं गॅसवर भाजत नाही. त्याच्यातून ते गॅस वगैरे त्याला वास वगैरे लागू नये म्हणून मग थोडीशी आपलं तव्यावरच भाजते छानपैकी. मग भाकरी भाजून घेतली आणि काय झालं, आमची अचानक गिरणी पण बंद पडली. काल अचानक गिरणी बंद पडल्यामुळे पिठाचा खूप प्रॉब्लेम आला. फर्स्ट टाईम आम्ही बाहेरून दळून आणलं दळण. आता बाहेरचं दळण आता कसं काय, जसं असेल तसं. अशा प्रकारे मग भाकरी झाल्या वगैरे. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब